नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण हॉटेलमध्ये आपण डोसा घेतल्यानंतर त्यासोबत जी बटाट्याची भाजी येते तीच भाजी आज आपण बनवणार आहोत आणि ही भाजी आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आणि याला बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। भाजी बनवण्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे 3 बटाटे उकडून साल काढून घेतलेत आणि ते स्मॅश देखील करून घेतलेत। तसेच मी इथे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, थोडासा कढीपत्ता घेतलाय, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय, तसेच 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतले। आता फोडणी देऊन घेऊयात। भाजी बनवण्यासाठी कढई ठेवून घेतली, कढई गरम झाली आहे। आता यामध्ये 1 पळी इतकं तेल टाकून घेऊयात। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे। इथं मी 1 चमचा इतकी मोहरी घातली आहे। मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये जिरं घालायचं आहे। मी जिरं देखील 1 चमचा घातलाय। जिरं थोडंसं तळलं की यामध्ये कांदा घालायचा आहे आणि हा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतू द्यायचा आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालूया आणि तो देखील परतून घेऊया। इथे आपला कांदा हा छान गुलाबी रंगावरती परतलाय। आता यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवे मिरचीचं जे आपण बारीक करून ठेवलंय ते यामध्ये घालून घ्यायचे आणि ते देखील मिक्स करून घ्यायचे आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घ्यायचे। कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सर्व छान परतलंय। आता यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालूया आणि ती देखील कच्चापणा जाऊपर्यंत परतून घेऊया। आता यामध्ये आपण जे स्मॅश करून ठेवलेलं बटाटा आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आणि बटाटा देखील सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। इथं बटाटा सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स झाले। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ते देखील छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ती देखील मिक्स करून घ्यायची। अशा प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनून तयार झालेली आहे। इथे आपली बटाट्याची भाजी ही डोशासोबत खाण्यासाठी तयार आहे आणि ही एकदम हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते डोशासोबत त्याचप्रमाणे बनलेली आहे आणि ही खायला देखील खूप छान लागते आणि खूप झटपट देखील बनते। याच्यासाठी खूप अशी मेहनत देखील लागत नाही आणि तुम्ही देखील ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।